शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780। या सर्व नव्या विद्रोही धम्मपंथांनी वर्णजात व जन्मजात पुरोहित नष्ट वर्ग केल्यामुळे वैदिक ब्राह्मणी संस्कृती पराभूत झाली। मात्र काही काळानंतर वैदिक ब्राह्मण व नव्या धम्मात घुसखोरी करतात व त्यात नवा पुरोहित वर्ग निर्माण करतात। नव्या विद्रोही धर्मातच पुरोहितशाहीचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे त्यांचे क्रांतिकारक तत्व नष्ट होते व वैदिक ब्राह्मणांचे त्यामुळे फावते। एवढ्यावरही भागले नाही तर पुष्यमित्र शृंगासारखी हिंसक प्रतिक्रांती करून त्या धम्माच्या अनुयायांची कत्तल घडून आणली जाते। त्यामुळे पुन्हा वैदिक ब्राह्मणी संस्कृती नव्या विषम व्यवस्थेचं रूप घेऊन पुनरुज्जीवित होत असते। वैदिक ब्राह्मणी संस्कृती नष्ट करण्यासाठी चार्वाक पंथ, बौद्ध धर्म, शाक्त धर्म, तंत्र धर्म, नाथ धर्म, लिंगायत धर्म, विश्वकर्मा धर्म, शीख धर्म असे कितीतरी नवे विद्रोही धर्म स्थापन झालेत। परंतु तरीही आज 21व्या विज्ञान युगात जागतिक लोकशाहीच्या काळात 5000 वर्षापूर्वी वैदिक ब्राह्मणी संस्कृती दिल्लीच्या तख्तावर बसून सर्वंकष सत्ता भोगत आहे व मूळ हिंदू सिंधू जनतेची मनगुट पकडून त्यांना नव्या जाती व्यवस्थेच्या डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंबते आहे। प्रत्येक युगात बंड करणारे बुद्धिमान लोक हिंदू सिंधू संस्कृतीचा त्याग करून नवा धर्म स्थापन करतात, म्हणजे आपले हक्काचं घर सोडून ते नवे घर बांधतात। त्यामुळे वैदिक ब्राह्मणांची हिंदू सिंधू घरांवरील मालकी अधिक घट्ट होते। बंड करणारेच घराबाहेर निघून जात असल्यामुळे वैदिक ब्राह्मणांना नंगानाच करायला मोकळे रान मिळत आहे। आता हे इतिहासानं वारंवार सिद्ध केले, धर्मस्थापना व धर्मांतर हे कुचकामी आहे। हे स्पष्ट झाल्यावर आता एकच मार्ग शिल्लक राहिलाय। मूळ हिंदू सिंधू संस्कृतीचा जागर नव्या रूपात व नव्या संदर्भात आपल्यालाच आपल्या घरात राहून केला पाहिजे। तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सत्यशोधक विधी देऊन त्याची सुरुवात केली। नवपुरोहित वर्ग निर्माण होणार नाही याची गॅरंटी फक्त सत्यशोधक विधींमध्येच आहे। ब्राह्मण हे हिंदू नाही तर ते परकीय वैदिक संस्कृतीचे आहेत, ते त्यातून सिद्ध होत जाईल। अशा पद्धतीनं वैदिक ब्राह्मणांची संस्कृती, वैदिक ब्राह्मणांचा धर्म, वैदिक ब्राह्मणांची सांस्कृतिक षडयंत्रकारी संघटना व वैदिक ब्राह्मणांचा राजकीय पक्ष या सर्वांवर हिंदू जनता बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त होईल। सर्वात शेवटचा जालिम उपाय आहे जातनिहाय जनगणनेचा। हिंदू जनतेची जातनिहाय जनगणना झाली तरच त्यांना कागदावरील अधिकृत आकडेवारीवरून सहज लक्षात येईल की ते आज आपल्यातच हिंदू घरात उपरे व वेठबिगार झाले आहेत आणि मूळ परकीय उपरे ब्राह्मण आपल्या घरात घुसून मालक होऊन बसलेत। म्हणून मी नेहमीच आवाहन करतो व आजही आवाहन करीत आहे, वैदिक ब्राह्मण ज्या ज्या धर्मांना ज्या ज्या जातींना शत्रू म्हणून वागवित आहेत त्या सर्व धर्मातील जातीतील जाणकार लोकांनी आपल्या जात धर्माचं छोटे प्रश्न बाजूला ठेवून केवळ 1 वर्षासाठी फक्त जातनिहाय जनगणनेसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे। लक्षात घ्या, जातनिहाय जनगणना म्हणजे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीचा विनाशाची सुरुवात। असे अनेक कृती कार्यक्रम आहेत जे आपण मोठ्या प्रमाणात राबविलेत तर निश्चितच आर्य वैदिक संस्कृतीचा पराभव आपण करू शकू व पुन्हा एकदा हिंदू सिंधू संस्कृतीला गौरव प्राप्त करून देऊ शकू। प्राध्यापक श्रावण देवरे।